बापच बनला हैवान, तिसरं अपत्य ठरलं अडसर, सरपंच पदासाठी लेकीचा बळी. नांदेड प्रतिनिधी जनसंसद न्यूज. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सरपंचपदाच्या हव्यासापोटी एका पित्यानेच आपल्या 7 वर्षांच्या चिमुकल्या मुलीची हत्या केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मुखेड तालुक्यातील केरूर गावच्या रहिवासी पांडुरंग कोंडामंगले वय 28 याने आपल्या 7 वर्षांच्या मुलीचा तेलंगणा राज्यात नेऊन कॅनालमध्ये फेकून देत खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी आरोपी पित्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पांडुरंग कोंडामंगले याचे बाराळी येथे कटिंग दुकान असून त्याला 3 अपत्ये आहेत. 3 दिवसांपूर्वी तो साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे सांगून पत्नीला माहिती देत 7 वर्षांची मुलगी प्राची हिला सोबत घेऊन घराबाहेर पडला होता. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनालमध्ये मुलीला फेकून दिल्याचा आरोप आहे. घटनेनंतर तो एकटाच घरी परतल्याचेही तपासात समोर आले आहे. दरम्यान संबंधित कॅनालमध्ये एका चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने तेलंगणा राज्यात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर संशयाची सुई मुखेड तालुक्याकडे वळली. पुढील तपासांती तेलंगणा पोलिसांचे पथक जानेवारी 30 रोजी मुखेड येथे दाखल झाले आणि पांडुरंग कोंडामंगले याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. या प्रकरणातील हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र आरोपी सरपंचपदाच्या निवडणुकीची तयारी करत होता आणि तिसरे अपत्य निवडणुकीत अडथळा ठरू नये या कारणातूनच हे कृत्य केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात जोर धरू लागली आहे. सरपंचपदासाठी सत्तेची हाव इतकी टोकाला जाऊ शकते का, असा संतप्त सवाल या घटनेनंतर उपस्थित केला जात असून एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या लेकीचा बळी घेतल्याच्या आरोपाने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. दरम्यान तेलंगणा पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू असून हत्येचे नेमके कारण आणि या प्रकरणातील सर्व बाजू तपासातून स्पष्ट होणार आहेत.